एक मिनिट. दॅट रिमाइंड्स मी. माझ्यातर्फे तुम्हा दोघांना लग्नाची भेट. काय आहे हे? चावी कसली आहे? महाबळेश्वरला मी एक फार्म हाऊस घेतलंय, रोशन विला. वाव. हनीमूनची भेट आहे तुम्हाला ती. पप्पा, इतकं केलं तुम्ही आमच्यासाठी, आता याची काय गरज होती? नो वन डिस्टर्ब्स यू देअर. अरे राजेश. हा पप्पा बोला. रेणूचा फोन आला होता, तिने ताबडतोब घरी बोलवलंय. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? पप्पा, तुमची लाडकी लेक आहे ना, काहीतरी वडी नाही तर वडा बनवते आणि मग अख्खं घर गोळा करते. सॉरी, मला खूप काम आहेत पप्पा. तुम्ही प्लीज पुढे व्हा, मी सगळी कामं संपली की येतो. ओके, चल बाय. Congratulations. Congratulations, my boy. Congratulations. For what? Your would-be papa. Oh my God, खरंच? रेणू? अरे म्हणून तर रेणूने फोन करून बोलावून घेतलं. तुम्हाला माहितीये, आज इतक्या वर्षानंतर आपल्या वास्तून इतकी छान बातमी ऐकली. आता हा जो नवीन जीव जन्माला येणार आहे ना, तो आपल्या बिझनेसचा वारस तर आहेच, पण तुम्ही दोघांनी मला जगण्यासाठी इतकं एक सुंदर कारण दिलेत ना. आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. दूरी दूरी हे काय? हे काय? हे डॉक्टरांनी सांगितलं, बायकोची परिस्थिती खूप नाजूक आहे, त्यामुळे धाडसी कामं करू नका काही दिवस. व्हॉट द हेल? अगं अगं असं काय करतेस? हळू 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 हळू. सॉरी. ऐक ना, मला उद्या शॉपिंगला घेऊन चल ना. नाही, उद्या शक्यच नाही रेणू, खूप महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. घेऊन चल ना प्लीज. सांगितलं ना, महत्वाची मीटिंग. मी अशा अवस्थेत एकटी जाऊ? ओके, जाऊया. रेणू रेणू आवर लवकर प्लीज. तुझ्या शॉपिंग नंतर मला ऑफिसमध्ये महत्वाची मीटिंग आहे यार. आले आले, मी येते. तू गाडी तर काढ. आले. मॅडम मॅडम साहेब साहेब लवकर या. मॅडम मॅडम. रेणू. हॅलो. पप्पा. हा. अरे काय रे, कशी आहे रे? मिराश अंकल बोलतायत डॉक्टरांशी. तुम्ही बसा बसा. पाणी आणू? नाही नको. थँक्यू. भास्कर, काय रे काय? विश्वास, राजस, तुम्हाला दोघांनाही मन घट्ट करायला हवंय. बातमी चांगली नाहीये. रेणूचं मिसकॅरेज झालंय. परमेश्वरा. आणि गायनाकॉलॉजीच्या सांगण्याप्रमाणे ती आता परत कधीही गरोदर म्हणजे चान्सच नाही. पण ती कशी आता रेणू? आय एम सॉरी, शी हॅज स्लिप्ड इन टू कोमा. व्हॉट?
हे बघ, विश्वास विश्वास पप्पा विश्वास पप्पा विश्वास पप्पा पप्पा डॉक्टर डॉक्टर पप्पा पप्पा काय होतंय मी पप्पा? मारलं आपल्या बाळाला. मी खून केला पप्पांचा. मी पापी आहे, बॅड गर्ल. मी वाईट आहे. रेणू बस आता बस. आपण काय ठरवलंय? सॉरी मीच विषय काढायला नको होता चुकून. नाही रे, त्या निमित्ताने मला नजरेसमोर पप्पा दिसतात. कधीच कुशीत न आलेलं बाळ दिसत. बस 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 खूप रडून झालाय आता. चल फ्रेश हो. रेणू एक काम कर, जरा एक फोन लाव. 225416 कुणाचा नंबर आहे? फ्रेनीचा. बघ अजून का नाही आली ते. हा, मगाशी निघते म्हणाली होती बाया. शी, ही काय पद्धत आहे? किती वेळ झाला? काय ग, काय झालं? नाही लागत आहे. मला सुटकेसच्या चावे दे. माझ्याकडे कुठे आहेत? तुझ्याकडेच आहेत. अरे असे काय करतो? तुझे पण कपडे आहेत ना, त्या तुझ्याकडे आहेत किल्ल्या. तुझ्या सुटकेसच्या किल्ल्या माझ्याकडे कशाला असतील? तुझ्याकडेच आहेत. आठव नीट. मॅडम गाडीत चावी. हा, बॅग ठेवायची गाडीत? नाही नाही, मी ठेवीन. बरं चालतंय. चला. हे काय एवढ्या? आपल्या बेडरूमची एक, रोशन विलाची एक, गाडीची आणि बॅग्सची. अहो मॅडम, सगळी इस्टेट तुमची आहे. या सगळ्या किल्ल्या घेऊन मी काय करू? माझ्यासारख्या ड्रायव्हरकडे फक्त गाडीची चावी असली बस झालं. चला करेक्ट. तू माझ्याकडे किल्ल्या दिल्यास, मी त्या गडबडीमध्ये माझ्या खिशात टाकल्या आणि गाडीत बसल्या बसल्या मी त्या तुला परत केल्या होत्या. हे मला कसं आठवत नाही? कुठे ठेवले रेणू, असते? हा, असं काहीतरी होत असेल का की काय? तुझ्या मेमरीमधला एखादा भाग पुसला जातो आणि त्या जागी भलतंच काहीतरी उमटतं. म्हणजे वेगळंच काहीतरी घडलं असं तुला वाटत राहतं. सायकॅट्रीच्या भाषेत ह्यालाच हॅल्युसिनेशन्स म्हणतात. ए तू कुठेतरी आता. हे सगळं नकोय राजस. रेणू, नाही, आधार नको दिसतो. मला सावरायला पाहिजे आणि मी सावरेन. थँक्स टू डॉक्टर काका. माझ्या समाधानासाठी एकदा परत एकदा तुझे पॉकेट चेक करशील? अगं नाहीये, बघ तू बघ, नाहीये. मग मग कुठे ठेवले? हे माझं पाकिट तुझ्याकडे आहे ना? नाही, मी दिलं ना दुकानात तुला. नाही नाही, मी त्या दुकानदाराला पैसे दिले हा. आणि पाकिट तुझ्याकडे दिलं. तुझ्या पर्समध्ये असेल. बघ बघ नाही राजस, बघ तर, पर्स मध्ये कसं बघ असेल? तर प्लीज. आहे ना? नाहीये राजस. नाहीये? माझ्याकडे पण नाहीये. अगं त्याच्यामध्ये 8-10 हजार रुपये आहेत. माझी क्रेडिट कार्ड्स आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझं प्रिस्क्रिप्शन आहे. त्या दुकानात विसरू की काय मी? चल चल चल, जाऊन ये पटकन चल. ऐक ना, मी इथेच थांबते, दमली आहे. अगं पण तू एकटी कशी थांबशील? अरे फ्रेनी येणार आहे ना आता. तू जाऊन ये. बरं ठीक आहे, मी येतो पटकन. हा. आणि तू एकटी बाहेर फिरायला जाऊ नकोस. जनावर असतात या वेळेला. अरे डोंट वरी. हे राजस, पिस्तूल आहे ना तुझ्याकडे? डोंट वरी, आहे जॅकेटमध्ये. चल मी येतो पटकन. लवकर ये. आणि सावकाश जा.